नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात लोकल चॅनल आपलं जय महाराष्ट्र केबलवरील ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूयात काही महत्त्वाच्या सविस्तर स्वरूपात बातम्या। राज्यातील वकिलांना पेन्शन सुरू करावी, त्याचबरोबर कोर्टामध्ये सुद्धा आरक्षण लागू करावे अशी मागणी आज एका पत्रकार परिषदेत करण्यात आली। ॲडव्होकेट विष्णू ढोबळे यांनी ही मागणी केली असून राज्य सरकारने नव्याने आलेल्या ज्युनियर वकिलांसाठी किमान पहिली 5 वर्ष दरमहा 30,000 रुपये मानधन द्यावं, त्याचबरोबर वकिलांना स्थिर सुरक्षेसाठी पेन्शनचा कायदा करावा, वकिलांच्या कुटुंबासाठी 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा। यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने 27 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा एक भाग म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी परिसंवाद ठेवण्यात आला आहे। मागची 75 वर्ष भारतीय न्याय संस्थेमध्ये घटनात्मक आरक्षणाची भूमिका केंद्र सरकारने घेतलेली नाहीये आणि ज्याप्रमाणे राज्याच्या अन्य विभागामध्ये केंद्र सरकारने 1950 सालापासून घटनात्मक आरक्षणाची भूमिका इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली, त्याप्रमाणे ही भूमिका किंवा या प्रकारची इम्प्लिमेंटेशन इंडियन ज्युडिशरीमध्ये न झाल्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये, माननीय हायकोर्टामध्ये आणि देशातल्या जिल्हा आणि तालुका कोर्टामध्ये आणि विविध ट्रायब्युनल्समध्ये या प्रवर्गातल्या लोकांना घटनात्मक दृष्ट्या जे हक्काच्या जागा मिळायला पाहिजे होत्या त्या मिळू शकलेल्या नाहीत। त्यामुळे आम्ही ही मागणी प्रामुख्याने केंद्र सरकारकडे करत आहोत आणि राज्य सरकारकडे करत आहोत की तातडीने केंद्राने या ज्युडिशरीमधल्या रिझर्वेशनचा लॉ इनॅक्ट करावा, संमत करावा आणि या घटनात्मक रिझर्वेशनची अंमलबजावणी न्याय संस्थेमध्ये करावी। हा एक मुख्य मागणीतला भाग आहे। दुसरा यातला महत्त्वाचा भाग असा आहे की न्याय संस्था इंडियन स्टेटचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। न्याय आणि राज्य संस्थेचाच भाग असल्यामुळे न्याय संस्था देशामध्ये एक महत्त्वाचं काम गेली मागची 75 वर्ष करत आलेली आहे आणि या न्याय संस्थेमध्ये जे वकील वर्ग आहेत तर या वकील वर्गाच्या स्थैर्यासाठी किंवा त्याच्या सुरक्षेसाठी पेन्शनची अशी एक राष्ट्रीय धोरण त्यासाठी केंद्राने आणण्याची गरज आहे, ज्याचा परिणाम देशातले वेगवेगळे राज्य ते इम्प्लिमेंट करतील। नुकतंच झारखंडने या प्रकारामध्ये पेन्शन देण्याचा निर्णय त्यांच्या कॅबिनेटने घेतलेला आहे। ते छोटं स्टेट आहे तरी त्यांनी 5 लाख रुपयापर्यंत मेडिकल बेनिफिट वकिलांना देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि जवळपास 14,000 रुपये पेन्शन निवृत्ती वेतन म्हणून किंवा पेन्शन म्हणून देण्याची भूमिका घेतलेली आहे। हीच भूमिका मागच्या काही वर्षापासून आम्ही केंद्र आणि राज्यांनी ऑल इंडियासाठी घ्यावी अशी भूमिका घेत आहोत आणि म्हणून हे जे आर्थिक बाब आहे या संदर्भात माननीय प्राईम मिनिस्टरला आम्ही लिहिलेलं आहे, राज्य सरकारला लिहिलेलं आहे आणि ते आम्ही पुन्हा लिहितो। याच मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी येत्या 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं आम्ही मराठवाडाभर एक मागणी दिन पाळत आहोत आणि या मागणी दिनानिमित्त बैठका, चर्चा आणि या मुद्द्यांचं परिसंवाद आणि वकिलांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने किंवा न्यायालयीन रिझर्वेशनच्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक व्यापक चर्चा मराठवाड्यामध्ये वकील वर्गामध्ये घडवून आणण्याचा एक प्रयत्न आम्ही इथे करत आहोत आणि त्याचाच हा एक भाग आहे या आंदोलनाचा। तर त्यामुळे हा प्रश्न आम्ही परसू केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे करणार आहोत। पण महाराष्ट्र हे झारखंडपेक्षा सक्षम स्टेट आहे, हे देशाची आर्थिक राजधानी असलेलं राज्य आहे। यांनी महाराष्ट्रातल्या वकिलांच्या बाजूनं एक ठोस भूमिका घेण्याची गरज आहे, जेणेकरून या वर्गाला एक आर्थिक स्टॅबिलिटी, सिक्युरिटी मिळेल आणि ज्युडिशियल क्षेत्रामध्ये देखील घटनात्मक रिझर्वेशनला एक जागा मिळेल आणि त्यासाठीची परस्युएशन आम्ही करतोय। छत्रपती संभाजीनगर येथील घाटी हॉस्पिटलचे अधिष्ठाता शिवाजी शुक्रे यांना आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। 25 ऑगस्ट रोजी झालेल्या गुन्हेभंगा प्रकरणी विभाग प्रमुख डॉक्टर वर्षा रोटे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। पार्किंगच्या ठेकेदारचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा, त्याचबरोबर घाटी हॉस्पिटलमधील मेडिकलमध्ये चढ्या दराने औषध विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानदाराचे लायसन रद्द करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर घाटी प्रशासनाची बदनामी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी यासह अनेक मागण्या या निवेदनात दीपक निकाळे यांच्या नेतृत्वात देण्यात आली।
त्या सर्व दवा गोळ्या आम्ही इथे येणाऱ्या गोरगरिबांना मोफत देतो। शासन म्हणतंय की आम्ही या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोफत औषधी पुरवतो। तर मग या ठिकाणी या मेडिकलची गरज काय आहे? प्रशासन सांगतंय का आम्ही त्यांना खाली करण्यास सांगितलेलं आहे, तो मेडिकल धारक तेथून जात नाही। मी आज तुमच्या समस्त मीडिया प्रतिनिधीच्या समोर सांगू इच्छितो की आम्ही काही थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणाहून एक सलाईनची बॉटल घेतली, जिची किंमत 16.5 रुपये मार्केटला आहे, बाहेरच्या मेडिकलला आहे। तीच सलाईनची बॉटल तो जीवनधारा मेडिकलवाला 47 रुपयाला विकतो। म्हणजे हा किती मोठा भ्रष्टाचार आहे। त्याच्यानंतर इथं जे पार्किंग आता अलाउड केलेलं आहे, या पार्किंगला आपण बघितलं असेल तर दर्शनी भागामध्ये त्याचे रेट लावलेले आहेत। 5 रुपये टू व्हीलर, 10 रुपये फोर व्हीलर। येथे येणारा जो काही वर्ग आहे तो गोरगरीब कष्टकरी आहे। येथे जो व्यक्ती येतो तो त्रासलेला असतो, तो त्याच्या रुग्णांना भेटायला येतो, त्याच्या नातेवाईकांना भेटायला आलेला असतो। त्यामध्ये येथील जे पार्किंगवाले ते सर्रासपणे जे 5 रुपयाची जी पार्किंग आहे टू व्हीलरची, त्या जागी त्याच्याकडून 10 रुपये घेतात, 20 रुपये घेतात, फोर व्हीलरवाल्याकडून 30 रुपये घेतात, 20 रुपये घेतात। अनागोंदी कारभार आहे। या ठिकाणी आत्ताच आम्ही तिथेही एक स्टिंग ऑपरेशन केलं। त्या ठिकाणी आमच्या एका कार्यकर्त्याची गाडी पाठवून बघितलं, त्या ठिकाणी त्याला केवळ पावती देण्यात आली, त्याच्यावर फक्त तारीख होती, त्याच्यावर म्हणजे रकमेचा कुठलाही उल्लेख नाही आणि त्यानं फोनपेद्वारे त्याला 10 रुपये दिलेले आहेत। अशा प्रकारे हा अनागोंदी कारभार, सर्वत्र भ्रष्टाचार या ठिकाणी पसरलेला आहे। आम्ही माननीय डीन साहेबाच्या लक्षात या सगळ्या गोष्टी आणून दिल्या व या ठिकाणी जे रुग्ण येतात त्यांच्यासाठी स्ट्रेचर। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी महानगरपालिका प्रशासनाच्या समोर दिव्यांग बांधवांनी जनआक्रोश आंदोलन केलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली। महापालिका प्रशासन दिव्यांगांसाठी असलेला 5% निधी वापरत नाही, मनपाच्या तिजोरीत खळखळाट असल्याचं कारण सांगून दिव्यांगांना टाळण्यात येतं, सानुग्रह भत्ता वेळेवर दिला जात नाही, यासह अनेक तक्रारी यावेळी दिव्यांग बांधवांनी मांडल्या। औरंगाबाद जिला दिव्यांग एकता मेल की तरफ से महानगर पालिका विरोध में एक जन आक्रोश मोर्चा निकाला गया है। ये मोर्चा क्यों निकाला गया है? क्योंकि वारंवार दिव्यांग लोगों को महानगर पालिका के विरोध में 1 महीने में 2 महीने में रोड पे उतरना पड़ा, लेकिन फिर भी महानगर पालिका प्रशासन होश में नहीं आ रही है और दिव्यांगों की जो 5% राखी निधि है वो खर्चा नहीं कर रही है। क्योंकि महानगर पालिका प्रशासन जो है तो दिव्यांग विरोधी मानसिकता रखने वाली है। दिव्यांगों के कामकाज को लेकर महानगर पालिका इतना इंटरफेयर नहीं कर रही है। क्यों नहीं कर रही है? कि दिव्यांग लोगों को साल में 6 महीने सिर्फ कागज ले रही है महानगर पालिका प्रशासन। आज महानगर पालिका प्रशासन के पास निवेदन दिए जा रहा तो महानगर पालिका प्रशासन दिव्यांगों को क्या लेटर में जवाब दे रही है कि महानगर पालिका की आर्थिक परिस्थिति खराब है, या सिर्फ दिव्यांगों के लिए आर्थिक परिस्थिति खराब है या पूरे शहर के लिए? मैं आज आपके माध्यम से हमारे कमिश्नर साहब को ये पूछना चाहता हूँ, 2016 से लेकर 2024 तक औरंगाबाद महानगर पालिका की आर्थिक परिस्थिति बनी क्यों नहीं है? क्योंकि महानगर पालिका कमिश्नर में टैक्स नहीं आ रहा, या महानगर पालिका में पानी पट्टी नहीं आ रही, या महानगर पालिका के अंदर कामकाज सब बंद है, या पूरे महानगर पालिका को ताला मारा हुआ है। जबकि दिव्यांगों के लिए जब महानगर पालिका प्रशासन पे मुंह पे ताला लगता है तो इसके लिए आज दिव्यांग एकता में जैसा काम करने जा रही है। आज से जो है तो महानगर पालिका के अंदर दिव्यांगों की अगर महानगर पालिका प्रशासन बात नहीं मानती है तो दिव्यांग एकता में महानगर पालिका के मुंह को हाथ डाला है, पूरे महानगर पालिका को ताला मारने की तैयारी कर रहा है। आज हमारी जो है तो डिमांड महानगर पालिका प्रशासन ने पूरी करना चाहिए। 5% राखी निधि जितनी भी है महानगर पालिका के पास, वो तत्काल महानगर पालिका ने दिव्यांगों के अकाउंट में ट्रांसफर करके उसको खर्चा करना चाहिए। इसके बाद जो है तो हमारे मोहसिन भाई 2 शब्द बोलेंगे। श्री गणेश सार्वजनिक उत्सवच्या निमित्ताने महासंघाच्या वतीनं 17 वर्षाखालील खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। खेळाडूंच्या प्रचंड उत्साहात या स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत अनेक संघ सहभागी झाले होते। विजेत्या संघांना तसेच वैयक्तिक उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र दाते पाटील हे उपस्थित होते। धन्यवाद सर।
ज्यांच्याकडे आपण अध्यक्षपदाची जबाबदारी दिली ते श्री ऋषिकेशजी जयस्वाल या ठिकाणी खो खो स्पर्धा घेण्यासाठी संयोजन समिती या ठिकाणी आमचे सहकारी श्री यादव, श्री कचुरे या ठिकाणी राखुंडे पाटील आणि सर्व मान्यवर शिक्षक आणि खेळाडू मित्रांनो, अत्यंत आनंदाचा असा क्षण आहे असं मला वाटतं. कारण या ठिकाणी कस्तुरे जे बसले आहेत यांचे आजोबा आणि आम्ही विद्यापीठाच्या संघात असायचो. त्यामुळे मला त्या परत जुन्या गोष्टी 40 वर्षापासून या ग्राउंडवर ज्या स्पर्धा व्हायच्या तर खो खोच्या या स्पर्धासाठी अनेक लोकांनी या शहरामध्ये प्रचंड मोठं असं योगदान दिलं आहे. भंडारी सर असतील, आता सध्या जे गोविंद शर्माजी आहेत ते सुद्धा प्रचंड मेहनत घेऊन राज्यात देशामध्ये काम करत आहेत. आणि तुमचे सर्वात महत्त्वाचे शिक्षक ज्यांनी तुमच्यामध्ये ही प्रेरणा निर्माण केली आणि तुम्हाला खो खो या आपल्या देशी खेळाकडे वळवलं आणि तुमच्याकडनं हे सगळं खेळाच्या बाबत कौशल्य या ठिकाणी दाखवले जात आहे. त्यानिमित्त मी सर्वांचे खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी बक्षीस वितरणाचा आपण कार्यक्रम करतच आहोत. परंतु ज्या मैदानावर आपण आज खेळलात त्या मैदानाची परंपरा अशी आहे की या मैदानामधून जिल्हा विभाग राज्यस्तरीय अगदी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळाडू निर्माण होण्याचं काम या ठिकाणी या विजय क्रीडा मंडळ, मला असं जुनं नाव बरोबर असेल मी चुकत नसेल तर, या ठिकाणी ते काम केलं गेलेलं आहे. अशीच परंपरा तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी जपावी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुमचे शिक्षक जे पाहिले मी आत्ता की तुमचं खेळताना ते जे कौतुक करायचे बाहेर बसून आणि अत्यंत मनापासून अंतःकरणातून ते तुम्हाला प्रोत्साहित करत होते. त्यामुळे मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये या मंडळाची परंपरा यापुढे सुद्धा अशीच चालू राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देताना जे संघ जिंकले त्यांना खूप शुभेच्छा. जे हरले असतील त्यांनी नाउमेद न होता परत पुढच्या वर्षीच्या गणेश महासंघाच्या या स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक मिळवण्यासाठी तुम्हाला गणराया या ठिकाणी शक्ती देऊ अशा पद्धतीने मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. गणपती बाप्पाची सर्वत्र धूम आहे. दररोज सायंकाळी मंडळासमोर ढोल ताशे आणि संगीताच्या तालावर बच्ची कंपनी आणि तरुणाई थिरकत आहे. अनेक मंडळांनी आकर्षक रोषणाई केली असून लवकरच शहरवासियांसाठी ही आरास आणि रंगबिरंगी रोषणाई पाहण्यासाठी गर्दी उमटेल. लहान मुले बाप्पासमोर एक
आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट 20 न्यूज. नमस्कार.